मी मिरीचे वेल लावलेले होते आणि त्या मिरीच्या वेलापासून 3 ते 4 वर्षापासून मला मिरीचं उत्पन्न मिळतं। दरवर्षी मला जवळजवळ पाऊण ते 1 किलो मिरी मिळतं। तर हे मी मिरी काढण्याचं 4थं वर्ष आहे आणि ह्या वर्षी पण मला पाऊण ते 1 किलो मिरी मिळालेली आहे, तुम्ही पाहू शकता। आणि मिरीचं वेल लावल्यापासून मिरीची वेलाची जोपासना कशी करायची, मिरी कशी काढायचे, मिरी काळी मिरी होण्यासाठी कशी प्रक्रिया करायची हे मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तर कसं बनवलं हे मी काळी मिरी पाहूया चला। तर या ठिकाणी मिरीच्या वेली तुम्ही पाहू शकता। मिरीचं वेल लावण्यासाठी 3 ते 4 वेलीचे तुकडे मला गावातल्या काकूने दिलेले होते आणि त्याच्यापासून मी हे एवढे मिरीचे वेल तयार केलेत, पाहू शकता तुम्ही। आणि ह्याला 5 ते 6 वर्ष झाली आहेत। 2 माड आणि 3 भोपळी अशा प्रकारे 5 झाडांवर मिरच्या वेली चढवल्यात आणि यामुळे मला वर्षाला अर्धा ते पाऊण किलो किंवा 1 किलो पर्यंत मिरी मिळतात। तर तुम्ही ते पाहू शकता मिरी कशा लगडल्या आहेत त्या। हे भोपळीचं झाड आहे आणि यावर मी मिरीचा वेल सोडलाय। तर हे कमी खर्चामध्ये आणि यांना जास्त जोपासण्याची पण गरज नसते। एकदा लावल्यानंतर मिरीचा वेला त्यांना आवश्यक असणारं पाणी दिल्यानंतर छानपैकी तयार होतो। मिऱ्यांना काढण्यासाठी तयार झालेत, पक्ष्यांनी खायला सुरुवात केली आहे आणि पौष महिन्यामध्ये मिऱ्या काढायच्या असतात ते कसे घोस लागले आहेत। थोडेसे कष्ट आणि मेहनतीने अशा प्रकारे मिरीचं उत्पन्न आपण घेऊ शकतो। वेली लावल्यापासून 3 ते 4 वर्षांनी मिरीचे उत्पन्न मिळून जाते। तर तयार झालेली मिरी मी काढून घेते। मिरी काढायला तयार झाली आहेत। तर हे गावठी मिरीचे वेल आहेत, भरपूर अशा लांब लांब अशा शेंगा झाल्या आहेत। ते आता मी सर्व हे काढून घेते। हे झुडूप वर्गीय मिरीचं वेल आहे, त्याच्या पण मिऱ्या मी काढून घेते। तर ह्या भाऊनी मिऱ्या काढून दिल्या आहेत आणि मी पण काढल्यात। तर आता मी किती मिऱ्या काढल्या त्या तुम्हाला दाखवते। आणि अजून पण चाळणीमध्ये आहेत त्या पण तुम्हाला दाखवते। या पोपळीच्या सोपामध्ये मला एवढ्या साऱ्या मिऱ्या मिळाल्यात। तर तुम्ही पाहू शकता मला किती मिऱ्या मिळाल्यात। हे संपूर्ण पोपळीचं पान भरलंय। प्रकारे मिरवेलीच्या सगळ्या मिऱ्या मी काढून घेतल्या। तर एवढ्या सगळ्या मिरवेलीच्या मिऱ्या आहेत। या मिऱ्यांपासून काळी मिरी बनवायचे। तर ह्या मिरीच्या ज्या शेंगा आहेत ह्या मिरीच्या शेंगा आहेत, तर या शेंगातील हे मिरी वेगळं करून घेते मी। हे दाणे आपण असे वेगळे करून घ्यायचे आहेत।
तर ह्या मिरीच्या शेंगा आहेत, त्या शेंगाचं हे मिरी असं मी बाजूला करून घेते. अशा प्रकारे हे मिरीचे दाणे मी वेगळे करून घेते. काळा मिरी बनवण्यासाठी मी मिरीचे हिरवे दाणे हे बाजूला करून घेतले. तर आता हे तुपामध्ये मी पाणी गरम करत ठेवलंय. तर पाण्याला उकळी येऊन दे. पाण्याला उकळी आली आहे. आता मी गॅस काढून टाकते. आता हिरवे मिरीचे दाणे मी या गरम पाण्यामध्ये टाकून घेते. मिरी काढायला उशीर झाला, त्यामुळे बहुतेक मिरी ही वेलींवरच पिकून गेली आहे. तर आता हे सगळं पाण्यामध्ये मी मिक्स करून घेते. आणि हे आता मी झाकून ठेवते. 5 ते 10 मिनिटांनंतर मिरी सगळी बाहेर काढून घ्यायची आहे. आता त्यातलं पाणी निथळून आलंय. तर आता मिरी मी उन्हामध्ये वाळत घालते. तर अशा प्रकारे मी मिरी उन्हामध्ये वाळत टाकली आहे. ह्याला 3 ते 4 आपण उन्ह लावून घेते मी. तर हा मिरी वाळत घालण्याचा दुसरा दिवस आहे. यामध्ये मिऱ्यांनी रंग बदललेला तुम्ही बघू शकता. हे पूर्ण सुकण्यासाठी 3 ते 4 उन्ह अजून लावावी लागतील. आणि त्यानंतर मग मिरी आपल्याला वापरायला, स्वयंपाकामध्ये वापरायला मिरी मिळतील. तर अशा प्रकारे मी अजून या मिऱ्यांना 3 ते 4 उन्ह दाखवणार आहे. तर आज तिसरा दिवस आहे आणि बघू शकता मिऱ्या ह्या चांगल्यापैकी सुकलेल्या आहेत आणि रंग पण मिऱ्यांचा बदललाय. मिऱ्या काळ्या पडत चालल्या आहेत. तर अजून ह्या मिऱ्यांना 1 ते 2 उन्ह दाखवते. त्यानंतर आपली मिरी स्वयंपाकात वापरायला तयार होईल. 4 उन्ह ह्या मिऱ्यांना मी दाखवले आणि तुम्ही बघू शकता ह्या मिऱ्या छानपैकी वाळल्या आहेत. ज्या हिरव्या मिऱ्या काढलेल्या होत्या त्यातून मला एवढी मिरी मिळाली. तर आता हे मी चाळून घेते, म्हणजे त्यातील कचरा निघून जाईल. आता ह्यातील जे कचरा आहे, कचरा म्हणजे मिरीचे देठ वगैरे आहेत, ते मी काढून टाकते. तर ही मिरी आता तयार झालाय. तर आता ह्या मिरींना आपण खायचं तेल म्हणजे गोड तेल लावून घ्यायचंय.
बघू शकता मिरी तयार आहे आणि आता ह्याला एखादा कडक ऊन लावून घ्यायचं। पाऊण ते 1 किलो वजनी काळी मिरी तयार झालाय। तर बाजारामध्ये 700 रुपये मिरी आहे। थोड्याशा कष्टातून हे मला मिरी मिळालंय। तर ह्या मिरीचा मी उपयोग मसाल्यामध्ये करणार आहे, त्याचप्रमाणे मिरी पावडर बनवणार आहे आणि तसं तरी देता येतं। तर थोडीशी मेहनत आणि कष्ट यातून एवढं मला मिरी मिळालं। माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।